आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. एरती माईके दुःखाची जलते, नाही आधी अंती अवसानी. अविनाश करी आपुल्या ऐसे, लावी म्हणा पिशे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जलते, नाही आधी अंती अवसान. तुका म्हणे एक मरणाची सरे, तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. पांडुरंगा करो प्रथा मन मन, पांडुरंगा करो प्रथा मन मन, पांडुरंगा करो प्रथा मन मन, पांडुरंगा करो प्रथा मन करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास कृपा. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि, सद्गुरु तं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा.
तुमचा अनुग्रह लादलो झालो चराचरी. मी कळा कुसरी काही सनेने बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास तयाची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. विठाला विठाला एक विनंती आहे, ह्या दोघांचा आवाज कमी करा, कारण तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाणार आहे. तर तो कर्कश आवाज आहे. बघा तुम्ही नंतर मोबाईल आवाज येणार नाही. तुमचा आवाज एवढा उंच आहे ना की त्याच्यात येणार नाही. मग ऐकताना मोहकता येणार नाही. म्हणून कमीच करा दोघांचा. माझा एकट्याचा जास्त असू दे, पण त्यांचा कमी पाहिजे आणि यांचा पण कमी पाहिजे. लक्षात येतं का? यूट्यूबला कीर्तन आहे, टाकायचं नंतर म्हणलं ते ऐकताना बरं वाटतं. अनेक लोकांचे तुम्ही कीर्तन ऐका, कर्कश असतो आवाज, काहीच कळत नाही काय बोलतो. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. वैराग्याचे मेरुमणी देहू निवासी संत तुकाराम महाराज यांचा उपदेशपर असणारा हा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे. तुकाराम महाराज सांगतात की आपण फक्त एक देव करून घ्या म्हणतात. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि त्या एका देवाशिवाय जीवाला सुख मिळणार नाही. पहिल्या चरणात सुख सांगितलेलं आहे. सुख कशाने मिळेल तर आपला देव एक करून घेतल्यानंतर. दुसरं चरण म्हणतंय येरती मायिके दुःखाची जनती. दुसऱ्या चरणामध्ये दुःख सांगितलंय. का सांगितलंय दुःख तर हे सर्व माईक पदार्थांमध्ये दुःखच आहे. सुरुवातीपासून अखेरपर्यंत तुम्हाला दुःखच मिळेल. येरती मायिके दुःखाची जनती म्हणजे याच्यातून जन्मलं जातं काय दुःख. माईक पदार्थामधून दुःखच निर्माण होईल. येरती मायिके दुःखाची जनती नाही आधी अंती अवस्था. सुरुवातीपासून मध्यंतरी आणि अखेर सुद्धा तुम्हाला दुःखच प्राप्त होईल. कधी जर तुम्ही देवाची ओळख केली नाही तर. मग कोणत्या देवाची ओळख करायची तर जो देव अविनाशी आहे. देव कधी मरत नाही, देव कधी नाश पावत नाही. अशा देवाचा संबंध तुमच्याशी जर आला, अशा देवाची तुम्ही जर ओळख केली, त्या देवाच्या चिंतनात तुम्ही जर अखंड राहिला तर तुम्ही सुद्धा देवरूप होता आणि त्यामुळे जन्म मरणाचा जो फेरा आहे तो चुकून जातो. असं जर तुम्ही त्या सानिध्यात राहिला त्या एक असणाऱ्या देवाशी तर माणसं तर जाणारच आहेत. कोण राहणार आहे? जन्माला आलेला जो आहे ना त्याला एक दिवस जावंच लागतं. फक्त टायमिंग वेगळं वेगळं आहे. कुणाची किती हे माहीत नसतं, पण जावं मात्र निश्चित. पण तो जरी गेला देहाने तरी त्याची कीर्ती मात्र राहते. म्हणून तुका म्हणे एक मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. मागे कीर्ती उरते आणि कीर्तिरूपाने मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आपली कीर्ती राहिली पाहिजे. काय काय बघा, अनेक गावामध्ये वडिलांची पुण्यतिथी करतात. आता काही करत नाही तो मुद्दा वेगळा, पण काही ठिकाणी पुण्यतिथी करतात. 730वी पुण्यतिथी माऊलीची झाली की नाही? 450 वर्षाची तुकाराम महाराजांची झाली की नाही? नामदेव महाराजांची पुन्हा 730च झाली. म्हणजे प्रत्येक संतांची पुण्यतिथी 700 750 एवढ्या वर्षाची पुण्यतिथी होते. संतांची पुण्यतिथी होते. आपल्या घरामध्ये आपण पुण्यतिथी करतो का? आपल्या वडिलांची, आजोबाची. आजोबाचं नाव एखाद्याला माहिती असेल, कदाचित पंजोबाचं नाव सुद्धा माहिती असेल, पण पंजोबाच्या वडिलाचं नाव माहिती आहे का? कुणाला हात वर करा. मग कितवी पिढी आहे ती? 34 ना. माऊलीच्या पिढ्या किती झाल्या? 100 वर्षाची पिढी जरी धरली तरी 7 पिढ्या होऊन गेली. 8वी पिढी आहे की नाही? मग त्यांची पुण्यतिथी आज नव्याने साजरी होती तर आपल्या कुळामध्ये आपण का करत नाही? याचा अर्थ काय? सर्वसामान्य आणि संत यात फरक आहे. आपल्या जीवनामध्ये आता हा अभंग कोणासाठी आहे? माणसासाठी आहे नाही का? बाकीचे कोणी आले नाही तिथं ऐकायला.
4 पायाचे 2 पायाचे दुसरे पंख असणे आले का इथे कोणी? म्हणजे हा अभंग फक्त माणसासाठी आहे. मनुष्य म्हणून जो माणूस जन्माला आला त्याने काय करायचंय? काय इच्छा असते प्रत्येकाची? वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान. तुम्ही वावे धन धन, 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 तुम्ही काय इच्छा आहे सर्वांची? वाढावे संतान, मुलं व्हावी, घरामध्ये ग्रह धनधान्य भरपूर असावं, खावं प्यावं ल्यावं, मेलं की कुणी बघितलं, कोण कुठे जाते काय माहिती आहे. पण तसं नाही आहे. शास्त्र ही आपली आई आहे. शास्त्रात जे सांगितलं ते सत्य. आणि शास्त्र आयऱ्यागायऱ्याने लिहिलेलं नाही, ती कविता नाही आहे किंवा कादंबरी नाही आहे. आपण कोण आहोत, आपण कुठून आलोत, आपल्याला नेमकं काय करायचंय आणि एवढे गेले कुठे गेले, आपल्याला पण जायचंय, तो पत्ता आहे. शास्त्र हा आपल्या जीवनाचा पत्ता आहे. आणि ज्याने हे शास्त्र वाचलं नाही तो जन्माला येऊन तरी काय उपयोग आहे? काय उपयोग आहे सांग? हे शास्त्र जर माणसासाठी आहे तर आपण वाचलं पाहिजे की नाही? प्रत्येकाच्या घरी हरिपाठाचं पुस्तक ज्ञानेश्वरी असायला पाहिजे की नाही? आहे का? आहे का? कुणाकुणाच्या घरी आहे हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी? हात तर वरती करा. बघा, हे अजून एकमेकाकडे बघतात म्हणजे अजून कुणाकडे ज्ञानेश्वरी हरिपाठ नाही. मग ज्ञानेश्वरी हरिपाठ जर नसेल, हा जो सप्ताह आहे, मला वाटतं हा 7वं वर्ष आहे. 6 वर्ष झालं. 8 सण 48, त्यातले 4 कमी करा, 44. कालपर्यंत 3 47, आजचं 48. पहिल्या वर्षी 3 दिवसाचा होता म्हणत होता. मग 48 कीर्तन झाली की नाही तुमच्या गावात? म्हणजे सुवर्ण महोत्सव नाही का? 50 हप्ते नाही व्हावे पण कीर्तन तरी झाली की नाही? 7वं वर्ष आहे म्हणजे पहिलं तपाकडे आपण चाललेलो आहोत. हे वाढायला पाहिजे की नाही? तप झाली पाहिजे का नाही? काय महाराज? 7वं वर्ष म्हणजे 12वं, 1 तप, 24 दुसरं तप, असं करता करता रौमी मश 25, 50 सुवर्ण, 75 अमृत महोत्सव. हे वाढायला पाहिजे का नको? कोण करणार पुढचं? आताची जी मंडळी आहे, सप्ताह निर्माण करण्याचा उद्देश काय असतो की ह्या पिढीला, पुढच्या भविष्यकाळाच्या पिढीला हे ज्ञान कळालं पाहिजे. प्रोग्राममधले सगळे नटनटींची नाव माहिती आहेत की नाही? प्रोग्राम कधी आहे हे माहिती आहे की नाही? एक तरी प्रोग्राम चुकतो का? पण आपल्या मुलाला हरिपाठ येतो का? आपल्या मुलांनी ज्ञानेश्वरी वाचली, आपणच नाही वाचलं तर मुलं काय वाचणार? कशा करता वाचायची ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी वाचले, तुम्हाला माहिती आहे का? PhDला ज्ञानेश्वरीचे 3 अध्याय आहेत. ज्ञानेश्वरीचे 3 अध्याय आहेत PhDला. आणि ज्याने PhD केली त्याच्यासमोर तुम्ही बसू शकणार नाही, असं ज्ञान असतं. आणि असं हे 9133 ओळ्या माऊलीने लिहून ठेवल्या. त्या कधी? कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी माऊलीने लिहिली आणि आपल्याला वाचायला 61 वर्ष लागली. लक्ष देते का काय? नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी, पण एक तरी ओवी अनुभवावी. कधी? कधी अनुभवावी? मग सप्ताह होते सांगितलंय ना. मग आज सप्ताह पूर्ण झाला, काला झाला. 7 दिवस तुम्ही कीर्तन 7 प्रकारचे ऐकले आणि 8व्या दिवशी काला झाला पाहिजे की नाही? पण काल्याला जास्त गर्दी असते की नाही? ते म्हणजे 7 दिवस लागले चालेल, पण काल्याला का?
काल्याला जास्त वेगवेगळे पदार्थ असतात खायला. 7 दिवस काही साधं जेवण असतं, पण काल्याला मात्र जेवण चांगलं असतं. पण काला कळला का? का आला? आपण या जीवनामध्ये एखाद्याला म्हणलं का आला, का बरं सप्ता, आपण जन्माला का आलो, आहे का याचा कोणी विचार केलाय का? शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पुढे. कसला फेरा पडणार आहे? 83,99,999 जन्म घेतले आपण बरं का. मेलो, घेतले जन्म, मेलो असे किती घेतले? 83,99,999 जन्म घेतले. आणि आत्ताचा जो जन्म आहे तो शेवटचा आहे. यानंतर जन्म नाही. घरी गेल्यावर याचा विचार करा. आपलं या कलियुगाचं 100 वर्ष झाल्यानंतर पुन्हा जन्म नाही. मग जर ओळख करायची असेल त्या विश्वामध्ये, त्या ब्रह्मामध्ये जर तुम्हाला विलीन व्हायचं असेल, साईची मुक्ती तुम्हाला मिळवायची असेल, तर त्या देवाची ओळख करायला लागेल. अन्यथा खाणं पिणं, लेलं फिरणं याला काही उपयोग नाही. ऐके जे या प्राण्यांच्या ठाई आणि या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणे काही वरे मरण चाललं. कोण म्हणते हे? माऊली म्हणतो. या ज्ञानाची, देवाबद्दलच्या ज्ञानाची आणि स्वतःच्या स्वरूपाच्या ज्ञानाची जर आपल्याला ओळख नसेल तर हे जीवन जगलं काय आणि मेलं काय? माऊली म्हणतात, मानवता, उदारता, लीनता असणारी माऊली जगाची आई, आ म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर अशी सांगणारी माऊली तुम्हाला म्हणते की या ज्ञानाची आवडी नाही, ज्याला या ज्ञानाची आवड नाही. ऐके जे या प्राणी यांच्या ठाणी. प्राय म्हणजे काय? बाकीच्या प्राण्यांना सांगितलं बरं का. आपल्याला सांगितलंय मानव प्राण्याला की तुम्ही जन्माला आलात मानव म्हणून, पण या ज्ञानाची जर ओळख केली नाही तर मेलेलं बरं म्हटलं. शून्य जैसे ग्रह का चैतन्य विन देह, तैसे जीवित हे समूह ज्ञानहीना. समूहाने राहतात, परंतु माझ्या ज्ञानाचं यांना माहिती नाही. माझ्याबद्दल ज्ञान ओळखून घेतलं नाही. मग काय करायचं आहे जीवनाला? जायचं की नाही? कोण जगलंय सांगा? देवाने सुद्धा शरीर धारण केलं, देवानं सुद्धा या ब्रह्मांडामध्ये विलीन व्हावं लागलं, निजधामाला जावं लागलं. आपल्याला पण जावं लागणार आहे. दुसरा गेला म्हणजे आपल्याला काय पाळी येणार नाही असं समजू नका. पण काय करायचं जीवन असताना? हे जीवन दिलेलं आहे, काय करायचं तर त्याची ओळख करायची. स्त्री आणि पुरुषाचं लग्न नाही झालं तर काय फरक पडत नाही, परंतु प्रत्येकाने देवाची ओळख मात्र केली पाहिजे. देवाबरोबर लग्न लावलं पाहिजे, त्याचं मंगळसूत्र घातलं पाहिजे. आता इथं मंडपात आलेले, मंडपाच्या बाहेर बसलेले सर्वांनी लग्न लावलेलं आहे. देवाबरोबर सर्वांनी लग्न लावलेलं आहे असं आपण गृहीत धरूया. आहे का सर्वांच्या गळ्यात माळा? आहेत? मृदुंगमणीच्या गळ्यात आहे. तेच हो म्हणतात, बाकी कोणी हो म्हणत नाही. गायक वृंदावन, काय गायक वृंद, मृदुंग मणी. आज मला बाकीचं काही पद्य काम करायचंच नाही, मला फक्त गद्य काम करायचं आहे. पण गद्य काम करायला सुद्धा संधी द्या. तुम्हाला विनंती आहे, पद्य कामात तुम्ही अगदी प्रवीण आहात, परंतु तो जास्त वेळ न घेता, घड्याळ आपल्यासाठी थांबत नाही आहे, कारण सर्वांची जेवणं भरपूर झालेत, ते झोपायला लागतील. मग त्यामुळे लवकर आटपायचं आहे आपल्याला. आटपायचं का आत्ताच? तसा अभंग संपलेलाच आहे. 4 चरणाचं धावतं वर्णन तुम्हाला मी केलेलं आहे. थांबवायचं का कीर्तन? हो तरी म्हणा, नाहीतर नाही तरी म्हणा. हो, आटपायचं नको का? तर बघा, आपल्या एवढ्या पिढ्या गेल्या, आपली पण पिढी जाणार, पुढच्या पिढी येणार. कोरोनामधून आपण वाचलेलो आहोत. हे जग पाहावं, फिरावं, खावं प्यावं हे प्रत्येकाला वाटतं, पण हे याची आवश्यकता नाही. लक्षात ठेवा, आपल्याला तो देणारच आहे. 100 वर्ष आपल्याला तो खायला देणारच आहे. तुम्हाला नुसतं बसणं तर होईल का? नुसतं बसून राहिला तो बरं का, खाल्ला की झोपला, खाल्ला की झोपला, पचन होईल का? त्याला कंटाळा येईल. नको आता घरात बसेल, नको आता कामाला जाऊ. शरीराला काम पाहिजे सारखं, नुसतं बसून नाही चालत, तो आजारी पडेल. मग ते इंद्रियाला जसं काम पाहिजे तसं मनाला पण काम द्यायचं. आणि मन आणि इंद्रिय जर एकत्र झाले की नाही
मग त्याच्या जीवनाला कलाटणी मिळते. त्याचा जीवनाचा सार त्याला कळतो की मी जीवनाला आले, मनुष्य देहाला आलो आणि माझ्या जन्माचं सार्थक झालं. आपल्या जन्माचं सार्थक कशाने होणार? प्रत्येकाला प्रत्येकाच्या संसारामध्ये सुख पाहिजे की नाही? पाहिजे की नाही सुख? मग कशाने मिळेल? तुम्ही जरी श्रीमंत झालात, तुम्ही 3 मजली नाही 4 मजली केलं, मोठे मोठे प्लॉट घेऊन, गाडी असली, शेतामध्ये भरपूर पिकलं, त्याला सुख नाही म्हणायचं. ते काही दिवसाचं सुख आहे, कायमचं सुख नाही. तुम्हाला जर या संसारात सुख पाहिजे असेल तर देवाची ओळख केल्याशिवाय सुख मिळणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी या उपदेशपर घेतलेल्या या 4 चरणाचा पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात. हा फुला देव करून घ्यावा, 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 हा फुला आपुला तो एक. आता महाराज म्हणतात एक देव बरला. देव किती आहेत आपल्याला? हा 33 कोटी. अजून नवीन नवीन होत आहेत ना, अजून 33 कोटी आहेत. मग किती देवाची नावं घेऊ शकता तुम्ही दिवसात? त्या देवाचे मी म्हणतो 100 देवाचे जरी फोटो घरात लावले तर ते प्रत्येक देव तो फोटो पुसायचा, त्याला गंधाक्षत लावायचा, किती वेळ लागेल? आणि ते दररोज केलं तुम्ही तर त्या फोटोतून तो देव बाहेर येईल का? बोलेल का तुमच्याशी? तो देव बोलेल का? तुकाराम महाराज तर म्हणतात की आपला तो एक, आणि तो एक देव जर तुम्ही आपलासा करून घेतला, त्याची जर ओळख केली तर बाकीच्या देवांची ओळख करायची गरज नाही. मग एक देव कोणता? एक गाव आम्ही विठोबाचे नाम, 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 आणि गावे गाव नाही आता, आणि गावे गाव
वाचिना अनेकांचे काम नाही आता. मग विठोबा म्हणजे 9वा अवतार. ज्या महाविष्णूचे अवतार झाले, पहिला झाला मच्छ, नंतर कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण भगवान आणि विठ्ठल म्हणजे हरी. हे 9 अवतार झाले. 10वा अजून व्हायचा. म्हणजे ज्या देवाने, ज्या निर्गुण निराकाराने हे जे अवतार धारण केले, ते कुणी अवतार धारण केले? एकानेच बरं का. एकाच निर्गुण निराकार देवाने हे 9 अवतार धारण केले. मग एकाची ओळख करायची का 9ची करायची? तुम्हाला काय वाटतं? एकाची केली की नाही? तुम्ही झाडाला पाणी घालता, सर्व शेंड्यावर पाण्यावर असं करता का मुळाला घालता? मुळाला घातलं की झालं की. शेंड्यावर कशाला घालायला पाहिजे? शेंड्याला घातलं, मुळा घातलंच नाही, जमणार नाही, ते वाळून जाईल झाड. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचिने सहजे, शाखा पल्लव संतोषते. मूळ पहा, या सृष्टीचं मूळ. सृष्टी निर्माण झाली या ओम ह्या आकारातून सृष्टी निर्माण झाली. ओम गणपती. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, येते देवांचे जन्मस्थान, येते देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ऐसे तिन्ही देवा जेथून उत्पन्न, ऐसे तिन्ही देवा जेथून उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी, पहावे पुराणे विचारून. सार काय काढायचंय? ओंकार जो आहे, या ओंकारातून सर्व सृष्टी निर्माण झाली. मग ओंकारच म्हटलं तर चालणार नाही का? बघा, मूळ पुरुषाची ओळख केली, बाकीच्यांची नाही केली. एखाद्याला पाहुण्याला पत्रिका देतात, कुणाच्या नावाने देतात? त्याला 5 मुलं आहेत, एकत्र कुटुंब आहे. एखाद्याला 7 मुलं आहेत, एकत्र कुटुंब आहे. कुणाच्या नावाने पत्रिका देतील? मुल आहे ना, आई वडील अजून, मुलाच्या कशाला? वडिलाच्या नावाने देतील की नाही? मग मूळ पुरुष. तसं ह्या सृष्टीचं जे मूळ आहे बरं का, तो जो आहे स्वतः एकोहम बहुश्याम, मी एकटाच आहे. निर्गुण निराकार शक्ती एकच आहे. त्या शक्तीचे तुकडे झालेले नाहीत. आपले जरी देह वेगळे वेगळे दिसत असले तरी तो ब्रह्मांड एकच आहे, तो आत्मा एकच आहे. लक्षात ठेवा. आता आपण या मंडपात बसलेलो आहे की नाही? मंडपात आपण बसलेलो आहोत का आपल्यात मंडप आहे? काय म्हणतोय? आपण मंडपात आहोत, मंडप आपल्यात आहे काय? मंडप आपल्यात आहे का? आहे? आपल्यात कसं काय मंडप असेल? अहो, आपण मंडपात बसलोय, आपल्यात मंडप नाही. तसं आपण देवातच बसलोय. देव काय बारका नाही असा मूर्तीपुरता. संपूर्ण ब्रह्मांड ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरिदिशे, तो घनदाट आहे, त्याच्यामध्ये आपण वावरतोय. लक्षात घ्या, 71% पाणी आणि 29% जमीन आहे. या पाण्यामध्ये जे जलचर आहेत पाण्यामध्ये आहेत की नाही? त्यांच्यात पाणी नाही आहे, ते समुद्रात तरंगत आहेत आणि त्यांचं कार्य झाल्यानंतर समुद्राच्या बाहेर फेकलं जातं. तसं आपण ह्या ब्रह्मांडामध्ये कार्य करतो आणि पंचमहाभूताचं कार्य झालं की तो बाजूला पंचमहाभूतामध्ये निघून जातो. पण त्याच्यात जो आहे, आपल्यामध्ये सध्या जो आहे की नाही, तो जन्मत पण नाही आणि तो मरत पण नाही. सर्वात भीती माणसाला कशाची आहे? मग आपण मरतच नाही ना. तुम्ही आपण कुणाला म्हणता? देहाला म्हणता की नाही? पण देह हा पंचमहाभूताचा आहे. किती वर्षाकरता घेतलाय हा करार कुणाला माहित नाही. आणि तो करार संपला की त्याला जावं लागतं. पण कुठे जातो तो?
हा देह पंचमहाभूतापासून बनलेला आहे, तो पुन्हा पंचमहाभूतामध्ये विलीन होतो. पण आतमधला जो आत्मा आहे तो अखंड तसाच आहे, तो कुठे जाते नाही, कुठे येते नाही. मग आपण कोण आहोत, देह आहेत का आत्मा आहोत? आता तुम्ही कोणाच्या जीवावर बसलात, मी कोणाच्या जीवावर बोलतोय? कोणाच्या जीवावर? आत्म्याच्या ना? नक्की का? आत्म्याच्या जीवावर आपण बसलो, आत्म्याच्या जीवावर मी बोलतोय. आत्मा तर जन्मत नाही, आत्मा तर मरत नाही, मग आपण मरतो का? प्रश्न सोडवा. आपण देह आहोत का आपण आत्मा आहोत? ह्या देहातून आत्मा जेव्हा निघून जातो, ह्या देहाला काय किंमत आहे सांगा? 2 तास सुद्धा ठेवत नाहीत. लांबून येणार असेल तर 3 तास, जास्तीत जास्त 4 तास. बाकीचे म्हणतात हे तर बाकीचे लहान पोरं जेवायचे राहिले, त्यांना उचला लवकर आठवा. ज्या देहाने एवढं करून ठेवलं, शेती केली, घरं बांधले, गाड्या आणल्या, त्या देहाला जास्त वेळ ठेवत नाहीत. मग कशामुळे किंमत नाही आली त्याला? त्याच्यातला आत्मा बाजूला गेला म्हणून. मग किंमत कोणाला आहे? आत्म्याला का देहाला आहे? आत्मा एकदा निघून गेल्यानंतर ह्या देहाला काही सुद्धा किंमत नाही, लक्षात ठेवा. मग जो ह्या देहातून निघून जातो हे फक्त बोललं जातं, तो जात नाही कुठे, तो आहे तिथंच आहे. देहाचं कार्य झालं, देह बाजूला होतो, आत्मा जाग्यावर आहे. मग आपण कोण आहोत? आत्मा आहोत. परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये मरण येईल अशी भीती होती की नाही? होती की नाही? गोळ्यामध्ये खडे आहेत. कारण खडाच गिळला असता मी. चांगले मोठे मोठे खडे. गुळ कसा लागला तुम्हाला माहितीये का? मी खाल्ला म्हणून कळला की नाही? तसं तुम्हाला त्याची गोडी घ्यावी लागेल. परीक्षित राजाच्या मनातली भीती निघून गेली. कशामुळे? कशामुळे गेली? शुक मुनीने त्यांना सांगितलं की बाबा, कोण मरतं? देह तर मरणारच आहे, देह तुम्ही नाही आहे. ज्याच्या जीवावर तुम्ही कार्य करता तो तर कधी मरत नाही. चाले हे शरीर कोणाची आसरे, कोण बोलावितो हरिविना, कोण बोलावितो हरिविना, कोण बोलावितो हरिविना. चाले शरीर कोणाची आसरे, कोण बोलावितो हरिविना, कोण बोलाविते हरिविना, कोण बोलाविते हरिविना. चाले शरीर कोणाची आसरे, कोण बोलाविते हरिविना, कोण बोलाविते हरिविना, कोण बोलाविते हरिविना. चाले शरीर कोणाची आसरे, ऐकवी देखवी एक नारायण, तयाचे भजन कधी करू नका. काय करू नका म्हटलं? चुकू नका म्हटलं का? कोणाचं भजन? त्याचं भजन म्हणजे कोणाचं? कोणतं भजन करायचं सांगा ना? 1,00,000 मंत्र आहेत. किती? 1,00,000 मंत्र आहेत. आणि हे मंत्र एका नामापासून तयार झाले. एक सोन्याची वीट आहे आणि त्या सोन्याच्या विट्यापासून अनेक दागिने तयार झाले. दागिन्याचे नाव आहेत की नाही? दागिन्याचे नाव आहेत की नाही? मग त्या दागिन्यातल्या सोन्याला जरी विचारलं तुम्ही कोण, काय उत्तर देते ते? आम्ही सोन आहे. म्हणजे त्या विटेमध्ये पण सोनंच होतं, दागिन्यामध्ये पण सोनंच होतं. त्या दागिन्यातलं जर सोनं बाजूला काढलं तर काय किंमत राहणार त्याला? सोनाराकडे जर तुम्ही दागिने मोडायला गेला तर सोनार काय करतो? सोनं बघतो अगोदर किती सोनं आहे ते. त्या दागिन्याचा आकाराला भुलत नाही तो, त्याच्यात सोनं किती आहे ते बघतो. साधं घ्या ना, आता उन्हाळ्यात मटके आणले तुम्ही. मटका आहे ते पाण्याचे, मोरवा आहे, मटका आहे, देरा आहे, माठ आहे, रांजण आहे. कशापासून बनला तो? मातीपासून आहे की नाही? आणि त्याला जर विचारलं तू कोण, ती काय म्हणेल? मी माती आहे. माझ्या आकाराला तुम्ही आणलंय पण मी माती आहे ना. हे जसं आहे,
सोन्याच्या गोळ्यापासून अनेक प्रकारचे दागिने तयार होतात, त्याला नावं दिली जातात. तसं एकाच आत्म्यापासून हे जीवात्मे तयार झाले आणि ह्या जीवात्म्याला आत्म्याकडे जायचं आहे. तो सारखा धडपडत असतो, लक्षात ठेवा. उत्तर दिशेला ज्या नद्या उगम पावलेल्या आहेत त्या सर्व नद्या दक्षिणेला समुद्रामध्ये मिळालते, त्यांची धाव असते की नाही, मध्ये नाही थांबत ती. तिची धाव कुठं असते? समुद्राला मिळण्यापासून असते. तुमच्या गावामध्ये मला वाटतं बीडला काहीतरी काल परवा पाऊस झाला की नाही? तुमच्या गावात झाला का? नाही झाला. बरं, तो पाऊस आला कुठून आला पाऊस? समुद्रातून आला, बरोबर ना? तुम्ही बरोबर सांगता. हे समुद्रातून पाऊस आला, परत कुठे गेला मग? बघा, म्हणजे पावसाला सुद्धा डोकं आहे की नाही? पावसाच्या पाण्यापासून बाष्पीभवन झालं, ढग तयार झाले, ढगाला हवा लागली, पाणी पडलं आणि ते पाणी शेतं, नाल्या, विहिरी भिजवून पुन्हा समुद्राला गेलं. आपण कुठून आलो? आपण या निर्गुण निराकारापासून आलो. आम्ही वैकुंठ वासी, कुठून आलो आपण? म्हणजे पत्ता कोणता आहे आपला? मुक्काम पोस्ट वैकुंठ. मुक्काम पोस्ट काय आपला? वैकुंठ आहे. आपला मुक्काम पोस्ट वैकुंठ आहे. ह्या गावाचं नाव जरी पिंपळगाव असलं तरी व्यवहाराचं आहे, हे लक्षात ठेवा. हे गाव कशाचं आहे? व्यवहाराचं आहे. शरीरावर नाव ठेवली कशाकरता? व्यवहाराच्यासाठी. सगळ्यांचं नाव एकच असतं तर गंमत झाली असते ना. कुणाला हाक मारायची? व्यवहाराकरता व्यवस्था, हे लक्षात ठेवा. पण आपण आलोत वैकुंठावरून. जायचं कुठे? वैकुंठाला जायचंय. मग वैकुंठ कुठे? ज्ञानदेवा पाठ. अरे हरीच हा वैकुंठ आहे ना. मग हरी कुठे आहे? इथं जर हरी नसता तर आपण बोललो असतो का? बसलो असतो का? खाणं पिणं झालं असतं का? इथेच आहे ना, इथेच आहे. हे ब्रह्मांड म्हणजे सायुज्यता मुक्ती आहे आणि इथेच आहे. हे पूर्णपणे भरलेलं आहे. आपण कुठे जात नाही, येत नाही. पण तुम्ही देहाला मी म्हणून बसलेले आहात. देह म्हणजेच मी. माझा कान दुखतोय, माझा हात दुखतोय, माझं डोकं दुखतोय, माझा पाय दुखतोय. कुणाचं? अरे तुमचं नाही. ते उपजल्या बालकाशी
नाव नाही तयापाशी ठेवलेने नावे शिवोदित उठे. आणि तुमचं जर 12व्या दिवशी जर नाव नाही ठेवलं तर काय करणार? व्यवहाराकरता ठेवलाय, पण तुम्ही कोण आहात? ब्रह्म आहात. मुक्काम पोस्ट वैकुंठ. आता उद्यापासून पत्ता तोच टाका. चालेल का? नाही, व्यवहार आहे. व्यवहाराने तुम्ही पिंपळगावातच राहता, घर नंबर अमुक अमुक, तालुका जिल्हा, व्यवहार आहे. खरे आपण ब्रह्म आहोत. मग त्या स्वतःच्या ब्रह्माची ओळख जर करायची असेल तर त्या देवाची ओळख करावी लागेल. मग तो देव म्हणजे निर्गुण निराकार. हा बोला तो एक. मग एक कोणता देव? निर्गुण निराकार. लक्षात ठेवा. प्रत्येक देवांनी अवतार घेतले या पृथ्वीवर, प्रत्येक देवानी. पण शरीर धारण केलं की नाही? पण कायम राहिले का? येथे नाही ओर आले अवतार, 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 येथे नाही देवांचे अवतार झाले, संतांचे अवतार झाले, थोर पुरुषांचे अवतार झाले, राजांचे अवतार झाले, कोणी उरलं नाही. याचा अर्थ एकच आहे की प्रत्येकाचं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं, ते पुन्हा पंचमहाभूतातून आकाराला आलेला देह, आकार नष्ट होतो, पण तो आत्मा मात्र नष्ट होत नाही. म्हणजे आपण जिवंत आहेत की नाही? आपले पूर्वज जिवंत आहेत. नवे नवे आपल्यामध्ये शरीरामध्ये जो श्वास चालतो ज्या आत्म्याच्या जीवावर, तेच सर्व आहे निर्गुण निराकार शक्ती. पण आपण अनादिकालापासून या शरीराला मी आणि आपला नसलेला संसार माझा हे जे म्हणत आलोय, हे अज्ञान घालवण्याकरता सत्य आहे. हे अज्ञान घालवण्याकरता सद्गुरू आहे. हे अज्ञान घालवण्याकरता हे ज्ञान आहे. लक्षात ठेवा. हसण्यासाठी सप्ताह नाही, जोक ऐकून हसण्यासाठी सप्ताह नाही. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या, ज्ञान भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. कुणाला कळते हे? कुणाला कळते हे? संतांच्या घरची मर्यादा घालून दिलेली आहे, पण मर्यादा सुटलेली आहे. नवीन कीर्तनकार येतात, जोग शिवाय कीर्तन नाही, सासू सुनाच्या गोष्टीशिवाय कीर्तन नाही. जावई आला, सर्दी झालती, खिरीचा बेत चालला, कीर्तनकाराला भजी खाऊ वाटत होते. मग त्यांनी सापाचं वर्णन केलं की काय मोठा साप, इथून तिथपर्यंत त्या पातेल्यात भजी ठेवली असते. हे कीर्तन किती दिवस ऐकणार तुम्ही? किती दिवस ऐकणार? खरं ज्ञान काय?
आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख झाली पाहिजे. मी कोण आहे, मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण कोण आहोत? आपण ब्रह्म आहोत. देह कशा करताय मग? तर स्वतःच्या स्वरूपाची ओळख करण्याकरता दिलेलं साधन. आम्ही आता मुंबईवरून आलो, पाचोऱ्याला गाडी सोडली, माझ्या सीटवर कोण बसलं, गाडी कुठे गेली याचा विचार करतो का आपण? गाडी कशा करताय? आपल्या इच्छित स्थळी येण्याकरता ती गाडी आहे. तशी ही सुद्धा देहाची गाडी आपल्याला देव ओळखेपर्यंतच आहे. हिचा वापर काय करायचा आहे? स्वतःच्या स्वरूपाची ओळख करेपर्यंत ह्या देहाचा वापर करायचा आहे. एकदा ओळख झाली ह्या स्वरूपाची, देहाचं काय पण होऊ द्या, त्याला काही वाटत नाही. आणि रडत बसतो की नाही आपण? जे पंचमहाभूतच आहे ते तुमचं म्हणता तुम्ही, आणि उगीच रडत बसताय. आता कसं होणार माझं? अरे त्याचं काय होणार, त्याचं काय नाही, माझं कसं होणार म्हणजे कशाला रडताय? कुणाचंच काय होणार नाही. जेवढा करार केला तेवढा करार करून त्याला जायचंच आहे. कोणी थांबवू शकत नाही. आणि थांबून तरी काय करणार आहे? स्वतःच्या मुखाने मरण मागतात लोक. त्याला जर ते सहन नाही झालं, तर आजार सहन होत नसेल तर देव मला घेऊन जा म्हणतात की नाही? कुणाच्या घरात ऐकलं की नाही? म्हणतात की नाही? म्हणजे ह्या देहाचा बीट येतो की नाही? मग हा देह कुठपर्यंत? कधी करायची ओळख त्या देवाची सांगा? वाढदिवस कितवा झाला हे तुम्हाला कळतं, पण नंतर किती शिल्लक राहिले हे कळतं काय? म्हणजे शेवटचा क्षण कधी पण येईल, पण फक्त कीर्तनात बसल्यावर येणार नाही. नामस्मरण करताना जर आलं ना, बरं का महाराज, नामस्मरण करताना जर त्याला आलं ना बोलवणं, तर तो या साईची मुक्तीमध्ये विलीन झाला. मरणी जया जय आठवे, तो तोची गती ती पावे. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. तू माझं स्मरण कर, आणि ते स्मरण करता करता जर देह सोडला तर तू माझ्या ठिकाणी येऊन बसशील. अज्ञानी माणसं म्हणतात तुम्ही पण मरणार, पूजा करणारे आम्ही पण मरणार, मग काय फरक आहे दोघांमध्ये? खायचं प्यायचं मजा करायची. अरे दोघंही मरणारच आहेत, पण जो देवाची भक्ती करतो तो देवाला प्राप्त होतो, आणि जो प्रपंचातल्या गोष्टी करतो तो पुन्हा प्रपंचात कुत्र्या मिंद्रा गाढवाच्या घोड्याच्या या अनेक जन्म जे आहेत. संतांनी सांगितले आपले वडील कोण आहेत? कोण सांगतं आपल्याला? कोण सांगतं? हा, आई सांगते. बरोबर आहे की नाही? आपली आई जशी ते तुझे वडील आई सांगते, तसं हे जे प्रश्न आहेत या प्रश्नाची उत्तरं शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत. ज्ञानेश्वरी वाचा, गीता वाचा. नाही गीता वाचायची, ज्ञानेश्वरी वाचा. आणि ज्ञानेश्वरीचं जे ज्ञान आहे तेच गाथेमध्ये आहे, प्रत्येक अभंगामध्ये आहे, हरिपाठामध्ये आहे. तुम्ही या क्षेत्राकडे वळा, मग तुम्हाला कळेल की किती आनंद आहे तो. न खाता पिता, न काही दागिने घालता, तिकडे इच्छा नाही होत, तो आनंद आहे. तो वेगळाच आनंद आहे. देवाची ओळख केल्यानंतर तो आनंद जो आहे ना, तो फार वेगळा आहे. कसं कळणार तुम्हाला? आपला तो एक देव करून घ्यावा, आणि तेने विना जीवा सुख. अरे या जीवाला सुखच नाही मिळणार, तर कारण सुख जे आहे ते देवाकडे आहे. सुख जे आहे ते देवाकडे आहे. देव कुठे आहे? तो तर सगळीकडे, आत आहे बाहेर आहे. आत हरी बाहेर हरी. तो काही एक ठिकाणी आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला मंडपामध्ये बसलोय, पण आपल्यात मंडप नाही. पण जर देव आपल्यामध्ये असता, बरं का, कोरोनामध्ये एवढे गेले म्हणलं देव मेला सगळे. कोरोनामध्ये लोक गेले, देव मेला का? मी तो वेगळा आहे. तो नुसता भासमान आहे. लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये आहे हे भासमान आहे. तुम्हाला मृगजळ दिसलं की नाही? कुणाला मृगजळ दिसतं का? मृगजळ नाही दिसत. कुणी कुणी पाहिलं मृगजळ? कुणीच नाही पाहिलं. हात वर का? हा, अशा झळ्या लागतात ना, झळ्या पाण्यासारख्या लागतात. डांबरी रस्त्यावरून तुम्हाला पाऊस पडल्यासारखा दिसतो, गाडी पुढे गेली की काय नाही, म्हणजे हे मृगजळ दिसतं की नाही? तसं हे सर्व भासमान आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, शुक्तिवरे रजत, शुक्तिवरे रजत पातालोळा देसे. शुक्तिवरे रजत, शुक्तिवरे रजत पातालोळा देसे.
शुक्तिवरी 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 रजुवरी भासे मिथ्या सर्प रजुवरी भासे मिथ्या सर्प रजुवरी भासे मिथ्या सर्प रजुवरी भासे मिथ्या सर्प हरि मुखे हरि मुखे हरि मुखे हरि मुखे गाता 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 शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे. शुक्ती म्हणजे काय? शुक्ती म्हणजे काय महाराज? नाही माहिती? कोणाला माहिती आहे शुक्ती म्हणजे काय? शुक्ती म्हणजे शिंपलं. नदीच्या वाळूमध्ये असते की नाही शिंपलं. शुक्तीवरी हा ते शिंपल्याला चांदीसारखं वाटते की नाही? वाटते की नाही? शिंपले चांदीसारखे असतात पण चांदी असते का ती? शुक्तिवरी रजत म्हणजे चांदी. शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे. पण ते असतं का? आज सोनं ते चांदी नसते. आणि रज्जुवरी भाषे मिथ्या सर्प. दोर बघितलं तर आपला साप वाटतं की नाही? पण ज्ञानरूपी बॅटरीने जर बघितलं तर ते दोर आहे. पण तुम्ही अगोदर साप म्हणून घाबरला की नाही? तसं हे जग आहे की नाही? हे दिसतं. हे जग आहे ना हे काय आहे? माईक आहे. माईक. हे शरीर माईक आहे. जिथं मी म्हणतो आणि माझं म्हणतो हे माईक आहे. दिसतं चांगलं परंतु ते कसं आहे? दुःखदायक आहे. हे महाराजांना सांगायचं ते दुसऱ्याच्यांना सांगायचं. ती माईके दुःखाची जनती. या संसारामध्ये स्वतःपासून ती ज्याला आपण माझं म्हणतो घर शेती मुलं नातू बहीण भाऊ आई बाप हे सगळं काय आहे? जन हे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही बा. कोणी कोणासाठी अग्नीत उडी टाकत नाही. मुगी ते म्हणतात फक्त मला सोडा मला पण सोडा. सोडलं तर जातच नाही. नुसतं तर धरल्यावर त्याला जास्त जोर येतो. मला सोडा. अरे कुठे जातोय तू? सोडा. त्याला नुसतं चटके बसले कळत येतो पाठीमागून. दाखवायचं असतं जगाला काय माया काय रडत होता. अरे रडता कशासाठी? तुमचं काय होतं म्हणून नेलं त्यांनी. हा ते पंचमहाभूतच आहे ना. तुमचं काय तिथे? हे ज्ञानाने कळतं. हे ज्ञान जर तुम्ही मुरवलं ना आतमध्ये रडायची काही गरज नाहीये. देवासाठी रडा. देवासाठी रडा. देहाला सांगायचं मला माझ्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख करायची आहे
आणि ती ओळख करताना तुम्हाला रडा येतं. लक्षात घ्या, देवाची ओळख करताना तुम्हाला रडायला येतं. गायनाचे उडे आपुलिया छंदी, गायनाची उडे आपुलिया छंदे, गायनाची उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने, मनाचे आनंद आवडीने. त्या स्वरूपाची जर ओळख केली की नाही महाराज, कंठी प्रेम दाते कंठी प्रेम दाते नैनी नीरलूते, हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप. मग राम नामे उपजी आवडी, मग राम नामे उपजी आवडी. सुख घडोघडी वाढू लागे. सुखाची व्याख्या सांगते बरं का महाराज. सुख काय आहे? घडोघडी वाढत जातं. कशाने? तुम्ही म्हटले एवढे मला 10 लाख मिळाले तेव्हा मला असं वाटलं नाही, 15 लाखाचं नुकसान झालं तेव्हा मला वाईट वाटलं नाही, पण मी देवाची ओळख केली, माझ्या स्वतःच्या स्वरूपाची मी ओळख केली, तर माझी अशी स्थिती झाली. मला एवढा आनंद वाटला. असा आनंद वाटतो. काही न खाता पिता, काही नुकसान न होता, काही प्राप्त न होता तो आनंद निर्माण होतो. कशामुळे? त्या स्वरूपाची ओळख केल्यावर एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो की तो म्हणला असा आनंद मला कधीच झाला नाही. हे संत अभंग म्हणतायत ना. या अभंगाप्रमाणे तुम्हाला अनुभव येतो. मग हे सुख खऱ्या अर्थाने पाहिजे असेल तर सुखा लागी करे शीतळ माळा, सुखा लागी करे शीतळ माळा, शीतळ माळा, पंढरीचे नायक मग स्वरूप होजे, अग्रवाजी सुखरूप होजे, सुखरूप होजे, सुखरूप होजे. जन्मोजन्मीचे दुःख विसराते, जन्मोजन्मीचे दुःख विसराते. मग्नावराजी सुखरूप होजे, मग्नावराजी सुखरूप होजे, मग्नावराजी सुखरूप होजे, मग्नावराजी सुखरूप होजे. बघा, हे ज्ञान समजून घेण्यासाठी आहे बरं का. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. एका अभंगात असं सांगतात. दुसऱ्या अभंगात काय म्हणतात? तीर्थी दोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. काय करणार? तीर्थाला जाणार का बसणार? ज्याला जसं समजेल, ज्याची जशी बुद्धी आहे त्याप्रमाणे त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. मग आता सांगितलं की मग तू अवघाशी सुखरूप होती. कधी? तरी तू पंढरीशी जाय. कोणती पंढरी? व्यवहाराने ती पंढरी आहे आमच्या सोलापूर जिल्ह्यातली बरं का, पण खरी पंढरी कुठे आहे? काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. इथेच आहे पांडुरंग. ही काया म्हणजेच पंढरी आहे. ही पंढरी अगोदर जाणून घ्यायची. या पंढरीत राहणारा आत्मा जाणून घ्यायचा, मग त्या पंढरीकडे जायचं. अगोदर स्वतःची ओळख करायची. मग तो आणि हा विठ्ठल बरोबर आहे ना. मग पण मग तो आणि हा याच्यातला हा राहतो तो, कारण याच्या जीवावर तर तुम्ही सगळं करता ना. फुटकाच विना त्याला दोन तारा, गालियर धारा पंढरीच्या. कुठे? इथं कुठे पंढरी? हा आपला फुटका विना आहे, लक्षात ठेवा. पाठ आणि दुसऱ्या माणसाचे पाठ दोघं जर एकत्र झाले तर खरा एक देह आहे, नाहीतर आपला अर्धाच देह आहे, लक्षात ठेवा. आणि त्याला हे 2 तारा आहेत. फुटकाच विना हा विना आहे आणि ह्या 2 तारा आहेत. गालियर जरा पंढरीच्या. इथेच पंढरी आहे, दुसरीकडे नाही. ही पंढरी अगोदर ओळखून घ्यायची. अभंग अस्ति 28 रचले विश्वासे ज्ञान देवे, आणि नित्य पाठ करी इंद्रायणी. कुठे इंद्रायणी? आळंदीला जायचं का? अभंग पाठ करण्याकरता आळंदीला जायचं का? नाही. ही इंद्रायणी, आणि ह्या इंद्रायणीवर ते नाव बरं का, ते
ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संताया बजावे सर्वस्वी. या ज्ञानाबद्दल आपली खिडकी उघडा ज्ञानाची, बरं का. हे बाकीच्या गोष्टी विसरून जा, हसणं वगैरे हा प्रकार विसरून जा. खरं ज्ञान काय आहे आत्तापर्यंत मी ओळखलं नाही. का ओळखलं नाही? तर आपण गुरु केला नाही. काय केलं नाही? गुरु केला पाहिजे का नाही? गुरु कोणतेही ज्ञान प्राप्त करण्याकरता, पोट भरण्याकरता, अनेक विद्या प्राप्त करण्याकरता तुम्हाला गुरु करावा लागतो. पाकिट मारण्यासाठी सुद्धा गुरु करावा लागतो की नाही? खोटं बोलण्यासाठी, खोटं बोलण्यासाठी करावा लागतो. तू असं सांग, घरातली आई म्हणते तू सांग, आई मी घरात नाही म्हणून. मुलाला खोटं शिकवलं जातं की नाही? कोण शिकवतं? म्हणजे गुरु झाले की नाही? वस्तू आणली एक, असू दे, देऊ नको परत. कोण सांगतो खोटं बोलायला? आई सांगते घरामध्ये. म्हणजे पाकिट मारण्यासाठी सुद्धा गुरु असतात. पण आपलं जीवन उज्ज्वल होण्यासाठी, मी कोण आहे हे प्राप्त करण्यासाठी, हे ज्ञान घेण्यासाठी आपल्याला काय करावा लागतो? गुरु करावा लागतो. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हारे बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हारे बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हारे बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. हरिता बरोबरी दुरावले डोळे, हरिता बरोबरी दुरावले डोळे, हरिता बरोबरी दुरावले डोळे, हरिता बरोबरी दुरावले डोळे. किती आवाज गुंततोय त्यांचा. काय बघा, एकाच अभंगामध्ये पूर्ण आपल्या जीवन सांगितलं त्यांनी. सांगतो तुम्हाशी, तुम्हाशी, हा सगळे आले आमच्या सहित. तुकाराम महाराज म्हणतात सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. तुम्ही किती कमवलं, किती मुलासाठी ठेवलं, किती घरं बांधले, याला काही महत्व नाही संतांच्या बाबतीत. ते जसं आहेत की नाही, दोन कुत्रे मालकाचे, श्रीमंत मालकाचे, एकमेकाशी बोलत असतात. अरे माझ्या मालकाने आज 3 कोटीची गाडी घेतली. कोण म्हणतंय? एक श्रीमंताचा कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला म्हणतो. तू म्हणतो कुठे घेतली, दाखव मला. मग ते गाडीजवळ जातं लगेच असं. मग त्याला किंमत आहे का? त्या कुत्र्याला जशी किंमत नाही ना, तिचे 3 कोटीची असते नाही तर 10 कोटीची असते, त्याला फक्त हे करायचं आहे. तसं संत काय म्हणतात, तुम्ही या जीवनामध्ये प्रपंच करण्याकरता आलेले आहात, म्हणजे फक्त निमित्त आहे. तुमच्यामुळे प्रपंच होतो असं सोडून द्या. मी करतोय म्हणून होतंय, मी करतोय म्हणून एक हातात, अजिबात नाही. एका क्षणामध्ये काय होईल हे सांगता येत नाही. तुमच्यामुळे काय होतं? क्षणोक्षणी करावा हाची विचार, करावया पार भवसिंधू. हा, नाशिवंत देह जाणार हा सकळ, आणि आयुष्य खातो काळ सावधान. ऐक मानवा बाई तू राम नाम घेई, नरासारखा नर जन्मोनी आला संसारा, तू आला संसारा, आला संसारा, तू आला संसारा. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावली नशिबाला तू रडतो खाई खाई, संसारा पाये या संसारा पाये, संसारा पायी या संसारा पायी. घे हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावली नशिबाला तू रडतो ठाई ठाई, या संसारा पायी देवा नाही.
दारापायी तू म्हणशील घरदार इथे हितच राहील सार मेल्या पाटी तुझं घर गावाच्या बाहेर काय राहतं मग सांगा ना. काय नाही तू म्हणशील बायका पोरं काही नाही कोणाचं कोण नाही. लक्षात ठेवा आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख करणं गरजेचं आहे. कारण हे सर्व हे माईक आहे आणि दुःखदायक आहे. याच्यात सुख मिळणार नाही. तात्पुरता आहे ते. 6 तास तो स्वर्गात असतो. 6 तास किती उतरल्यावर स्वर्ग जातं आणि सगळं जातं. खेळत बसला पैसा पुरत नाही म्हणून पांडवाने सुद्धा स्वतःची पत्नी लावली की नाही. पुरली का संपत्ती. हा ह्याच्यातून घ्यायचंय आपलं ज्ञान. रामायणातून ज्ञान घ्यायचंय. रामायण चाललेलं आहे आणि विचारलं बाबा तुला ह्या रामायणातलं काही समजलं का. एक जण उठला मला समजलं म्हटलं. बरं झालं म्हणलं काय समजलं तुला. दुसऱ्याची बायको पळवून न्यायची पण जीव गेला तरी परत करायचं नाही हे कळलं का रामायणातून. दुसरा म्हणला नाही महाराज मला कळालं. काय माणसाने माणसाला मदत नाही केली. तुमची जर नीती चांगली असेल तर जनावराला सुद्धा तुम्हाला मदत करतात. मग वानराने केली की नाही मदत बरोबर रामचंद्रानं. आपली नीतिमत्ता चांगली ठेवायची. याच्यातून फक्त घ्यायचंय आपल्याला. फक्त या कलियुगामध्ये नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण एरती माईके दुःखाची जनती नाही आदिअंती अवसान. आपल्याला काय करायचंय नामस्मरण करायचंय. कोणाचं नामस्मरण करायचंय. नामस्मरण कोणाचं करायचंय. तिसऱ्या अविनाशकारी आपुलिया इसे नवी मनाती से गोविंदाचे नवी मनाती से गोविंदाचे नवी मनाती से गोविंदाचे अविनाशकारी आपुलिया इसे नवी मनाती से गोविंदाचे नवी मनाती से गोविंदाचे नवी मनाती से गोविंदाचे. अविनाश करी आपुले आयसे. देव अविनाशी आहे. लक्षात ठेवा देव कधी मरत नाही. कारण देव ही जी व्याख्या आहे तुमच्याकडे सगुणातला तो देव. अरे पण तू कोणापासून निर्माण झाला. निर्गुण निराकारापासून सगुण तयार झालं. सगुण संपल्यानंतर पुन्हा ते निर्गुणामध्ये एकले. कुठे गेलं ते काय महाराज लक्ष द्या. निर्गुणातून सगुण तयार झालं. सगुणाचं कातडं पंचमहाभूताचं संपलं. कुठे गेला तो आहे तिथेच ना. म्हणजे अविनाश असणारा जो देव आहे त्याच्या ते मनाला आपल्या छंद लागला. अविनाश करी आपले आयसे आणि लावी मनातिशय. मग कसं लावायचं सांगा. तुम्ही असं म्हणले राम 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 कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम. हे थांब येतो मी बरं का थांब. चहा झाला का. राम 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 राम. 11 माळा म्हणायला सांगितलं बरं का. 11 माळा. 11 माळा म्हणता म्हणता तो किती वेळा बोलतो. झाला का नाही लवकर आटोपलं म्हणतो की नाही. जर सांगितलं असेल त्याच्या गुरुनी तर. पण रामकृष्ण हरी हा महाराज उघडा मंत्र आहे की नाही. आपण पहिल्यांदा बोललो तुमचा अनुग्रह. अनुग्रह हा रामकृष्ण हरी आहे का सांगा. सांगा तुम्ही. रामकृष्ण हरी हा अनुग्रह आहे का. मी सांगतो नाही नाहीतर माझ्यावर केस करा तुम्ही. रामकृष्ण हरी हा अनुग्रह नाही. महावाक्याच्या निनावे गुरुकृपेची थावे माता हात ठेवला नव्हे थापटला जायचा. याचा अर्थ काय. अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्नामध्ये अनादिकालापासून मी आणि तू हा व्यवहार करता आलेला आहे ना. आजपासून सावध हो. मग या महावाक्याचा अर्थ काय. रामकृष्ण हरी. राम 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 अवघेची मनती कोणी न जाणती आत्माराम. राम तो हा कालचा बेटा बर का पुत्र असं म्हणा. राम तो हा कालचा पुत्र दशरथाचा. पण अनंत युगाचा आत्माराम त्याचं काय. तो कोण तर तोच निर्गुण निराकार. पण ह्या सगुणात तुम्हाला रामाने सांगितलंय. पण त्याच्या निर्गुणात तो तर उघड आहे. राम कुणी पण म्हणू शकतो. पण अनुग्रहाच्या माध्यमातून का. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूने केले कोडे माता हात ठेवला नव्हे बीजचे वाहिले. मग बीज कोणतं आहे. तुम्ही पेरण्यासाठी बीज ठेवता कणगीमध्ये का दळून आणता. पेरण्यासाठी बीज ठेवता का नाही.
बरं बी कुठलं वेगळं आणलं का? शेतामधले मोठी मोठी कणसं होती ते बी म्हणून ठेवले की नाही? मग बी म्हणजे वेगळं आहे ना, ते दळून खात नाही तुम्ही. तसं हे बीज आहे, अविनाश करी आपले आयशे, म्हणजे तो अविनाशी जो ईश्वर आहे त्याला कसं पकडायचं? संत एकांती बसले, सर्व सिद्धांत शोधले, ज्ञानदृष्टी अवलोकेले, ते शोधून काढले हरीचे नाव. ते वेगळं आहे ना. आणि ते जर उघड केलं तर काय उपयोग आहे त्याचा? तुम्हाला उसाचं बिल आलं, 2 लाख रुपये उसाचं बिल आलं, हातामध्ये थप्पी धरली पैशाची आणि घरी यायला लागला, येईल का तो घरी? महाराज काय बोलते मी? 2 लाखाचं बिल तुम्हाला मिळालं, हातामध्ये थप्पी ठेवली आणि तुम्हाला घरी यायचंय, येणार का व्यवस्थित? हा? मग पैसे बी गेले तो बी गेला ना. मग हे व्यवहारातले पैसे जर तुम्ही उघड आणू शकत नाही, संतांना ही काळजी होती, संतांना ही काळजी होती की या कलियुगामध्ये अगोदरच जग उद्धट करू नये, गुह्य प्रगट मोडेल भक्तीची वाट, संतजन कोपतील, मातृगणाचं पाप लागेल, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीची आण. शपथ आहे, हे अनुग्रह आहे, हा उघडा सांगायचा नाही. बरं तुमची वैखरी चालते कितपर्यंत सांगा? बोलताना वैखरी बंद आहे की नाही? झोपेत वैखरी बंद आहे की नाही? गप्पा मारताना वैखरी बंद आहेत की नाही? मग घेणार कसं तुम्ही? ते म्हणतात अविनाश करी आपुले आयशेन लावी मनापिशे गोविंदाचे, म्हणजे अखंड, ज्याचा खंड होत नाही, फक्त यात एकाच इंद्रियाचा खंड होत नाही. यांनी कधी रजा घेतली का? घेतली का रजा यांनी? ते म्हणलं एवढं थकलो मी, एवढे वर्ष झालं, मला रजा घ्यायची, जमेल का? बाकी सगळी इंद्रिय तुमचे बंद होऊ द्या, काय फरक पडत नाही, पण हे मग त्याच्यावर त्याला बसवायचंय. ते अनादिकालाचं तत्व जे आहे अविनाशी, ते तत्व संतांनी जे मांडलं ते याच्यावर घ्यायचंय फक्त. अखंड चिंतन विठोबाचे रात्रंदिवस 24 तास तुमचं चालू असतं. कर्मही चालू आहे आणि ते पण चालू आहे सारखं. प्रपंच आणि परमार्थ सारखा चालतो, काही चिंता नाही. काय सोपं आहे सांगा? काय अवघड आहे का? अवघड आहे का? पण ते तत्व आणि या मार्गाने घ्यायचं. बसल्या बसल्या काय करतात? करायला वाती, सांभाळायला नाती. आणि आम्ही काय सांगतो ते काय कळेल? माती कळेल काय? आणतात की नाही नाती? पण काही नाही, गोष्टीवर लक्ष नसतं. हे जर तुम्हाला कळालं तर आता माळ घालायला लाईन लावाल तुम्ही. आणि मी जर म्हटलं की 10 लाख रुपये प्रत्येकाला बिगर व्याजी मिळणार आहेत, मी फक्त 100च अर्ज आणलेत, तर किती जण सहाय्य करतील? मला पाहिजे म्हणतील की नाही? आणि मी आता सांगतोय, काय सांगतोय? स्वतःच्या स्वरूपाची ओळख करायची. तुमच्या आतमध्ये बसलेला जो देव आहे त्या देवाच्या सत्तेवर तुम्ही सगळं करता, त्याची ओळख का करू नये सांगा? आणि ते तर सार्थक आहे ना. त्याची ओळख केली की आपलं जन्म मरण टळालं, हे 100 वर्ष सुखात जातीलच, त्यात काय प्रश्न नाही. आणि हेच खरं मुख्य कार्य आहे, लक्षात घ्या. मग कसं छंद लावायचा? कसा छंद लावायचा? मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. नाहीतर मग गोविंद गोविंद मना लागला छंद, गोविंद ते काया. बस बरोबर आहे. तिथे प्रमाण इतके पाठ आहेत. मग तसं गोविंदाचं हे जे छंद आहे, तर ते छंद जो आहे तो कुठे मिळेल? हा जर छंद लावून घ्यायचा असेल तर मिळेल कुठे? तेने साध ती साधने, तेने साधा ती साधने, तुझे साध ती साधने, तुझे साध ती साधने, तुझी भवानी बंधने, तुझी भवानी बंधने, तुझे साध ती साधने,
तर अविनाश असणारा जो ईश्वर आहे, तुम्ही सुद्धा ईश्वरमय होता आणि तुम्ही आहातच. पण देहाला मी बनून बसल्यामुळे तुम्ही त्या अज्ञानामध्ये राहताय. मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे. अरे देह तुम्ही नाही आहे, तुम्ही आत्मा. हे कळण्यासाठी काय करायचंय आपल्याला? सद्गुरूंना शरण जायचंय. सद्गुरू म्हणजे ते दुसरे सद्गुरू नाही बरं का. सद्गुरू म्हणजे सद्वस्तू दाखवणारे, ताबडतोब आहे तरी सुगम, परी जनाशी झाला दुर्गम. का दयाचे चुकले वर्म सत्य मागमाकडे, नाना साधनांचे उदार आणि हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार. हा ब्रह्मसाक्षात्कार रोख आहे, रोख उदार नाही. असं जर तुम्ही घेतलं तर घेण्याच्या अगोदर सर्वांनी हात वरती करायचंय आणि भजन करायचं बरं का. हात वरती करा, ज्यांना ज्यांना आहेत त्यांना, ज्यांना ज्यांना आहेत त्यांनी हात वर करा. सर्वांनी हात वर करा. सगळ्यांनी हात वर करायचे. किती छान दिसतात बरं का. सकाळपर्यंत असं राहू द्या सगळ्यांनी माझ्यासारखे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. कोणता तर समजला? निर्गुण